जागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे. हा अभंग पाहिला आपण, त्याचा थोडा भाग बघू शेवटचा पुन्हा एकदा. आणि नवीन अभंग. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, खूप मोठा अभंग आहे. सगळ्या बारीक सारीक गोष्टींच्या सहित वर्णन केलेलं आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली, योगचित्तवृत्ती निरोधा त्याचाच एक वेगळा आविष्कार, काव्यात्मक. जनन दिसे तेथे, मी माझे हार पले ठाई जयतीच्या तेथे, अदृश्यचे झाले काही दृश्यचे होते. सुख मी निजलोगा शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी दान मिळे आई ते. मी हे सगळं योगाचं वर्णन आहे. त्रिकूट म्हणजे या भागाला त्रिकूट शिखर, जिथे इडा पिंगला सुषुम्ना नाड्या मिळतात असं म्हटलं जातं. आपल्याला त्याची काही कर्तव्य नाही. म्हणजे त्याच्या डिटेल्समध्ये जाण्याची गरज नाही आहे. अवधान तिथं केंद्रित करणे एवढंच आहे. टाळूच्या पाशी पहिल्यांदा भ्रूमध्याच्या पाशी, तिथून टाळूच्या पाशी आपोआप जातं. ते कुठं ठेवावं असा काही प्रश्न नाही आहे. मग त्याच्यानंतर त्या सगळे वर्णनं झाली आणि करत 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 हे सगळी स्थिती प्राप्त झाली. त्याच्याबद्दलचं वर्णन करतात की बोध करतात. वर्मते एक आहे, दृढ धरावा भाव. वर्म या सगळ्या गोष्टीचं, या अनुभूतीचं, या योगज्ञानात्मक अशा प्रक्रियेच्या यशस्वीततेचं वर्म एक आहे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. हा भक्तिभावात्मक अभंगांमधला अभंग नाही आहे. हा चक्क योगाचा अभंग आहे. तर दृढ धरावा भाव याचा अर्थ अस्तित्व. अस्तित्वाची जाणीव हा भाव, हे त्याचं वर्म आहे. तेवढंच तुम्ही धरून ठेवा. बाकी काही केलं नाही, काही काही वेळा ते सुटूनही जातं. शांतपणाने बसलेलो आहे, सरळ बसलेलो आहे, मस्तकात अवधान केंद्रित केलेलं आहे. आजूबाजूची सगळी परिस्थिती सुयोग्य आहे असं पाहून बसलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला थोडं लवकर उठून वगैरे. नाहीतर आपण एकदा उठलो उशिरा की मग आजूबाजूची परिस्थिती काही केल्यास योग्य होत नाही. मला एक मित्र होता, तर म्हटलं की तू म्हटलास ते बरोबर आहे की 6च्या आतमध्ये किंवा 6 वाजता तरी बसायला पाहिजे पहाटे.
8 वाजता बसलो म्हणला, परंतु सगळं ध्यान ठूस झालं. म्हणजे ध्यान ठूस झालं म्हणजे काय झालं, तर म्हटलं सायकलमध्ये ते पंपाने हवा भरण्याचं मशीन असलेली तो सायकलवाला माझ्या खालीच राहतो, म्हणजे आहे त्याचं दुकान. आणि 8 वाजल्यापासून ठुस सायकलीची लोक येतात, हा ठुस करतोय, याचं इकडं ध्यान ठुस. म्हणून वेळ पाहून पण बसायला पाहिजे, आपल्याला योग्य वेळ काय आहे ते. काही ठिकाणी शांतच असतं सगळे, पण तरी देखील आपल्या उठून दुसरीकडे जाता येणार नाही हे गृहीत धरायचं, आपल्या घरामध्येच करायचं. हे सगळं करून झाल्यानंतर ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, हे तर त्या अभंगातलं विशेष आहे. खरं तर रामकृष्ण हरी हा त्यांचा मंत्र होता, तुकाराम महाराजांचा. माघ शुद्ध दशमी मग त्यावेळेला त्यांचा अंगीकार स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन केला, असं त्यांनी वर्णन लिहून ठेवलेलं आहे. रामकृष्ण हरी मंत्र दिला हे पण लिहून ठेवलेलं आहे, तोच करत होते. पण असं असलं तरी देखील योग प्रक्रिया समजून घ्यावी आणि त्यानुसार मार्गक्रमण करावं, हे स्वच्छ तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या मनामध्ये दिसतं. आम्ही ते करणार नाही, आमचा हा मंत्र आहे, करा ना तो मंत्र. पण महाराजांनी कुणी सांगितलेलं नसताना एकदा शांत बसलं की हळूहळू सगळे शब्द निघून जातात आणि फक्त श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, इतर काही राहत नाही, नुसती श्वासाची जाणीव राहते. मग त्या श्वासाच्या जाणीवेकडे लक्ष देता देता श्वास घेताना सो, सोडताना हम, हे सहज आहे. आणि वरती लक्ष ठेवायचं आहे, म्हणून ऊर्ध्वमुखे असं म्हटलं की वरती लक्ष ठेवू. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता, घेऊन या छंद, घेऊन आला दान, निजतत्व निजबोध, स्वरूपी मिळविले. म्हणजे त्यांनीच हे करून घेतलं, असं महाराजांचा भाव. नावे ठेवीला भेद, नावाचाच त्याच्यामध्ये माझ्यामध्ये भेद राहिलेला आहे. वस्तुतः ते तत्व ज्याची मी आराधना करत होतो ते तत्व आणि माझ्यामधलं आत्मतत्व हे एकच. त्याच्यानंतरची गोष्ट सांगतात की ही स्थिती प्राप्त झाली, वर्मते एक आहे. मी आता ते आपल्यासाठी सांगतायत की काय काय त्यांच्या बाबतीत झालं ते त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे, त्यांनी कसं केलं आणि ते अंतिम स्थिती स्वरूपी मिळविले, ही अंतिम स्थिती प्राप्त झाली. नावे ठेवीला भेद, फक्त नावाचाच आता भेद राहायला एवढंच आहे, बाकी काही नाही. वर्म ते एक आहे, याचं सगळ्याचा गाभा वर्म, ही स्थिती प्राप्त होण्याचा, या मार्गावरून चालण्याचा, त्याचा मुक्काम कुठे आहे कळण्याचा, वर्म ते एक आहे. मी काय करायचंय, हे सगळे अभंग पाठ करायचे, दृढ धरावा भाव, भाव हा दृढ धरला पाहिजे. म्हणजे या भाव या शब्दामध्ये
भक्तिभाव, प्रेमभाव, इतर कुठला भाव त्याच्यामध्ये नाही. भाव या शब्दाचंच अस्तित्व आहे. असणे म्हणजे भाव आणि नसणे म्हणजे अभाव. भाव दृढ धरणे. मंत्र दृढ धरला होता अगोदर, हळूहळू तो मंत्र शांत शांत होत गेला. पहिल्यांदा सुद्धा जितक्या वेगाने चाललेला होता तो वेग पण कमी झाला, शांत झाला, जणू काही चाललाय का नाही चाललाय. आणि श्वासावरती जर का मंत्र बसवलेला असेल तर 100% असं होतं की त्याचा वेग कमी होतो. कारण नेहमीच्या व्यवहाराला जितका प्राणवायू लागतो, जितका श्वास लागतो तितका लागत नाही एकदा शांत बसल्यानंतर. आणि मग शरीर पाहिजे तेवढा श्वास घेतं. हळूहळू मन शांत व्हायला लागल्यानंतर मनाच्याही क्रिया काही नाही आहेत. अशा स्थितीमध्ये जे शरीर जितका प्राणवायू घेत होतं किंवा हवा त्याला पाहिजे असते ती कमी 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 होत जाऊन चाललंय किंवा नाही चाललंय. 12 अंघोळी असं म्हटलं जातं. 12 अंघोळी म्हणजे असं नासिकेच्यापासून अंघोळ जर दिली तर 12 अंघोळेपर्यंत श्वास लागतो साधारण माणसाच्या साधारण व्यवहाराच्या याच्यामध्ये. रागवलेला असला तर जोरात त्याच्यापेक्षा पुढे जातो. 12 अंघोळी श्वास लागतो. पण त्यापेक्षा तर कमी 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 होऊन भगवद्गीतेमध्ये स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिण. केवळ नासिकेतल्या नासिकेमध्ये. आता श्वास बाहेर जाणवत पण नाहीये, केवळ जणू काही तो नासिकेतल्या नासिकेतच चालतो, इतका कमी होतो. त्यामुळे श्वास मंद होऊन जातात, लक्षच जात नाही शरीराकडे, जणू काही बंद झाल्यासारखे होतात. परंतु शरीर त्याची काळजी घेत असतं. त्यामुळे पाहिजे तेवढा श्वास येतो आणि जातो, आणि पाहिजे तेवढाच येतो आणि जातो. तर तुम्ही जर नामावरती लक्ष केंद्रित केलं आणि नाम श्वासावरती बसवलं तर हळूहळू ते शांत 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 होत जातं. आणि काही काळानंतर काही सांगड नाही बसत, कारण की श्वास अतिशय शांत होतो. नामही शांत होतं, निशब्द होतं. मग ते जाणवतं काय? अस्तित्व. एवढी एकच गोष्ट जाणवते की श्वासही जाणवत नाहीत, शब्दही जाणवत नाहीत, काहीही नाही, अस्तित्व जाणवतं. तेच घट्ट धरून बस, दृढ धरावा भाव म्हणजे ते अस्तित्व. तिथून खाली येणं म्हणजे काय? विचार करणं कशाही बद्दल. इतकंच काय तर प्रक्रियेच्या बद्दल विचार करणे हे पण चालू असतं, ते पण बंद हळूहळू होऊन जातं. कारण की ही प्रक्रिया नक्की झाली, निश्चित झाली. दृढ धरावा भाव. त्याच्यापुढे अजून एक सूक्ष्म गोष्ट. अभंग सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी सांगत आलेल्या आहे. वृत्ती निवृत्त झाल्या वगैरे हे सगळं सांगितलं. पण आता अगदी प्रत्यक्ष भेट, तत्वाशी चैतन्याची गाठ पडणे, या प्रांताबद्दल बोलणं चालेल. या भागात काय होतं ते सांगितलं. त्यावेळेला माझं कर्तव्य काय आहे? भाव दृढ धरणे, अस्तित्व. मस्तकामध्ये अवधांत केंद्रित आहेच आहे. अस्तित्वाची जाणीव स्पष्ट होती आहे, झाली आहे. त्या अस्तित्वाच्या जाणीवेला दृढ धरून ठेवणे. त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. अस्तित्व हा एक भाग आहे, आणि ते अस्तित्व ज्या तत्वाचं आहे ते तत्व
अस्तित्व ज्या तत्वाचं आहे ते तत्व. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. अस्तित्व म्हणजे हे तिथपर्यंत जर का आपलं प्रक्रिया गेलीच नाही तर आपण काहीतरी असा त्याचा अर्थ काढू शकतो की भाव धर म्हणजे देव तुझं कल्याण करेल हा भाव धर वगैरे. काही नाही, अशा प्रकारचा अर्थच नाही आहे या ठिकाणी. या ठिकाणी योगाची परिपूर्ण अवस्था म्हणजे ज्या ठिकाणी संयोग आहे तत्वाशी चित्ताचा. माध्यम काय आहे? जाणीव हेच माध्यम आहे. अस्तित्वाची जाणीव, कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, हे ते माध्यम आहे. ते एकदा सापडलं की मग तो भाव पकडला, समजला. रामकृष्ण संध्याकाळी असं बसले असायचे आणि का त्याच्यानंतर त्यावेळेला कोणी त्यांना गडबड करून त्रास द्यायचा नसे. ते शांत बसले असत. ते काय करत, काही करत नाहीत. तर त्यावेळेला ते काय करत असत त्याच्याबद्दल एकाने सांगितलं. म्हणजे त्यांना अतिशय परिचित जवळची व्यक्ती त्यांनी सांगितलं, भाव पकडतं. आता भाव पकडणं म्हणजे काय? हे अस्तित्वाची जाणीव जी आहे ती जाणीव शुद्ध स्वरूपात राहत नाही. ती एकदम विचार किंवा वृत्तींशी संबंधित होऊन जाते. तिला शुद्ध स्वरूपामध्ये धारण करणे म्हणजे भाव पकडणे, अस्तित्वाचा भाव पकडणे. मग इथं तुकाराम महाराज म्हणले दृढ धरावा भाव. मग आता काय आहे की जाणीव आहे अस्तित्वाची, कॉन्शियसनेस. पुढचं जे विधान आहे ते जास्ती विचार करायला लावणार आहे. जाणीव नागवण लागो नेदी ठाव. जाणीवच पकडत राहून केवळ जाणीवेत राहिलात तर तत्वस्वरूपाशी एकरूपता व्हायची आहे. त्यासाठी जाणीव ही जी जाणवती आहे ती जाणीव पण सोडून द्यायला लागते. फारच सूक्ष्म आहे. कारण प्रत्यक्ष मी असं जे स्फुरण आहे त्या स्फुरणामध्येच राहा. स्फुरणाची जाणीव आहे. तत्वापर्यंत नेणारा मध्यस्थ कोण आहे? जाणीव हा आहे. तू मध्यस्थाचाच हात पकडून राहिला तर तत्वापर्यंत पोचणार कसं? की मी जाणीवेपाशीच राहिलो. जाणीव नागवण तिथपर्यंतच राहिलास तर नागवण याचा अर्थ गवण म्हणजे प्राप्तपणे, नागवण म्हणजे प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे जाणीव नागवण लागो नेदी ठाव तत्वापर्यंत पोचू देत नाही. म्हणून परमामृत ग्रंथामध्ये तुम्ही जर वाचला किंवा ऐकला असेल तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे देह सांगितलेले आहेत. स्थूल देह म्हणजे दृश्य देह. काही काही लोक स्थूल असतात, तसा स्थूल देह नाही, दृश्य देह. सूक्ष्म देह म्हणजे मनबुद्धी. कारण देह म्हणजे माझी एक भूमिका असते की मला हे जमणार नाही, मी काही आत्मा वगैरे नाही आहे असं आपणच ठरवणे.
हे कारण आहे की त्या तत्वापर्यंत पोहोचत का नाही, कारण की मी ते नाहीच आहे असं ठरवून टाकलेलं आहे. त्याला कारण देह म्हणतात. सगळ्या संसाराचं कारण हा कारण देह असतो. मी आपला संसारी बरा, बिकट वाट वही वाट नसावे, धोपट मार्ग सोडू नको. संसारामध्ये असा आपुला उगाच भटकत फिरू नको. हे आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे, त्यामुळे आम्ही ते धरून चाललेलं आहे आणि योग्यपणे व्यवहारात. पण तत्वाचा वेध घेताना तो संसार वृत्तीत्मकच असतो, बाजूला ठेवायला लागतो, सोडून द्यायला लागत नाही, बाजूला ठेवायला तेवढ्या काळापुरता तरी, योगसिद्धी होईपर्यंत. सूक्ष्मदेह, मनबुद्धी, कारणदेह हे नेणीव ज्याला म्हटलं जातं तत्वाच्या बद्दलची, आपल्या स्वरूपाच्या बद्दलची नेणीव, हा कारणदेह आहे. आणि महाकारणदेह म्हणजे जाणीव, कॉन्शियसनेस. पण शेवटी काय आहे की त्याच्या पलीकडे तत्व आहे, त्यामुळे हा टप्पा पण ओलांडावाच लागेल. हे खूप 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 समजून घ्यायला पण अवघड आहे, कारण की जाणीवेच्या माध्यमातूनच आम्ही तिथं पोचणार आहोत. दिव्याच्या प्रकाशामध्येच सगळं काहीच पाहतो आहे. प्रकाश हा जाणीवेसारखा आहे, पण मला दिव्याला स्पर्श करायचा आहे तर मला प्रकाशाच्या अनुरोधाने जायला लागेल. पण प्रकाश पकडायचा नाहीये, दिवा पकडायचा. म्हणून मी अस्तित्वाची जाणीव धरून ठेवलेली आहे, त्याचीही आवश्यकता नाही ते धरून ठेवण्याची. तू आता इथपर्यंत पोचलेला आहेस, केवळ अस्तित्व स्वरूप. त्यामुळे स्व आणि स्वची जाणीव, यातली जाणीव हळूहळू तत्वामध्ये विलीन होते. इथं घाई करून उपयोग नाही की केव्हा एकदा ती जाणीव विलीन होते. असं जर का आमच्या डोक्यामध्ये आलं तर त्या ठिकाणी थॉट प्रोसेस सुरू होते, मग त्यामुळे आपण अजूनच खाली येतो. समजायला अवघड आहे की ॲक्च्युअली इतके दिवस आम्ही कॉन्शियसनेस आणि कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ आणि तेच मध्यवर्ती असं सांगत होतं. बरोबरच आहे, ते तिथपर्यंत जाऊन पोचण्याचा मार्ग आहे. पण आता तत्वस्वरूपच मी आहे, ही जी अवस्था प्राप्त व्हायची, त्यासाठी तुला ते घोटत बसायची गरज नाही. जाणीव तिथंच त्या जाणीवेमध्येच आहेस, शुद्ध जाणीवेमध्ये आहे. पण आता जाणीवेशी चित्त संबंधित नसून तत्व साकारलेलं. अगोदरच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून आतमध्ये देवळाच्या गाभाऱ्यात गेलं. देव समोर दिसतो आहे. आता तिथं स्पर्श करून डोकं टेकायचं आहे, त्यावेळेला बाकीचं सगळं पाठीमागे टाकलं. तसं जाणीव ही देखील गोष्ट मला अगदी तिथपर्यंत नेणारी आहे. तर मला आधार त्याच गोष्टीचा आहे, जाणीवेचा. पण शेवटी तिच्याबरोबर आलेलं आहे. पण ज्याला भेटायचं आहे तो आणि ती एकच नव्हे, ती जाणीव त्याचा प्रकाश आहे. प्रकाशाच्या अनुरोधाने तत्वापर्यंत पोचणे आहे. तत्वापर्यंत पोचणे आहे ते दुसरं कुठलंच नाही. आत्मतत्व म्हणजे स्वतत्व. ते दुसरं कुठलं तत्व असतं तर आम्ही केव्हाच पोचलो असतो. पण प्रॉब्लेम असा आहे की ते दुसरं तिसरं कुठलं तत्व नाहीच आहे. आत्मतत्व स्व. जोपर्यंत तू जाणीवेत राहशील अस्तित्वाच्या आणि एकदम शांत होऊन केवळ तत्व अनुभवत नसशील, शब्दरहित, आणि नंतर जाणीव आहे पण जाणीवेवरती अवधान नाही आहे, केवळ तत्वस्वरूपाचा साक्षात्कार.
जर मी जाणीवेमध्येच राहत राहिलो आणि सततच करायलाच लागतं ते, कारण की तिचाच हात धरून तिथपर्यंत जाता येतं. योगमायेचा हात धरून परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. पण ती तिथपर्यंत नेते आहे, अगदी शेवटपर्यंत ती जाणीव नेते आहे. पण त्यानंतर मी ज्या वेळेला आतमध्ये शांत बसलेलो आहे, लक्ष ठेवून त्याच्यानंतर हळूहळू सगळे शब्द, मंत्राचे शब्द पण निघून गेले. अस्तित्वाची जाणीव आहे ती धरून ठेवली. आता कुणाच्या अस्तित्वाची जाणीव आहे? तर स्व. आता स्वतंत्रपणे अस्तित्वाचं भान नको, जाणीव नको. आणि जर का मी अस्तित्वाच्या जाणीवेलाच पहिल्यांदा ती पण सापडत नव्हती, कशी कशी सापडायला लागली, मग पक्क धरायला लागलं. शुद्ध अस्तित्वाची जाणीव, वृत्ती नाहीत अशी स्थिती आणि शुद्ध अस्तित्वाची जाणीव. त्या शुद्ध अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये राहता 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 एक विलक्षण क्षमता प्राप्त होते की सर्व सोडून तत्वाचा वेध घेणे. आणि तत्व हे दुसरीकडे कुठं नसून आत्मतत्व, स्व. आणि मग ते स्व त्या ठिकाणी साकार, आपल्याला साकार होतं म्हणजे स्पष्टपणाने अनुभूतीला येतं. मीच ते आहे अशी निसंदिग्धता प्राप्त होते. शब्द सगळे निघून जातात आणि मग त्या तत्वामध्ये जाणीवही विराम पावते. जाणीवही विराम पावली की जी स्थिती प्राप्त होते त्याला विराम प्रत्यय असं म्हणतात. क्षणभरच येतो हा प्रत्यय, म्हणजे मध्ये झोप लागली असं पण प्रत्यय येतो, पण तो प्रत्यय तो नव्हे. जाणीवही विराम पावली असा प्रत्यय येतो. आणि या प्रत्ययाचा अभ्यास करता 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 ती अंतिम समाधी लागते. विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेषः अन्यः. हे शेवटचंच आहे त्या तत्वापर्यंत पोचण्याचं. पण ते महाराजांनी वेगळ्या शब्दात मांडले, जाणीव नागवणं. असं काय म्हणता? जाणीवेने तर तिथपर्यंत जायचं आहे, जाणीवेने तिथपर्यंत जायचं ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याच्यानंतर या डब्यात बसून तुला अमक्या गावाला जायचं आहे, तिथपर्यंत पोचलास, आता डब्यातनं उतरू नको, मध्येच काहीतरी करायला बजावून सांगितलं, एखाद्या गाडी निघून जाईल. मग अगदी पक्का धरून बसला वगैरे आणि आता मुक्कामाला गाडी पोचलेली आहे, उतर खाली, गाडीतच बसून राहू नको. तसं जाणीव ही आम्हाला मुक्कामाला नेणारी आहे. पण तिथं गेल्यानंतर मला ते तत्वस्वरूप ही महत्त्वाची गोष्ट असून तत्वस्वरूपापर्यंत नेऊन सोडणारी जी स्थिती आहे ती त्या दृष्टीने गौण होते. गौण नाही आहे, पण त्या दृष्टीने की बस स्व तेच अनुभवतो आहे. त्याच्या अगोदर शब्दाचा आधार होता, पहिल्यांदा मंत्राचा आधार होता. त्याच्यानंतर जाणीव कशी अशी पकडली, वृत्तीरहित जाणीवेमध्ये आलो, जाणीव शुद्ध स्वरूपामध्ये पकडली, त्या जाणीवेमध्ये राहिलं. असं होता होता जाणीव ही शांत व्हायला लागते. सगळं काही शांत व्हायला लागतं. नुसतंच तत्व प्रगट होतं, म्हणजे आत्मतत्व, स्व. स्वभाव निर्माण होतो. आणि हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव प्राप्त झाला त्याला अध्यात्म असं म्हणतात. गीतेने स्वभाव अध्यात्म उच्यते. स्वभाव म्हणजे अध्यात्म, टप्पा, फायनल. तिथपर्यंत पोचायसाठी काय?
स्वची जाणीव, हाच त्याचा मार्ग आहे. पण तिथं पोचल्यानंतर तू जर जाणीवच धरून ठेवायला लागलास, जसं नाममंत्र धरून ठेवता ठेवता कुठलाही मंत्र हळूहळू जात असताना देखील मी नाही 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 हा मंत्र जाऊन उपयोग नाही असं करून तो मंत्रच पकडायला लागलं, मग मला त्या पुढच्या अवस्थांमध्ये नाही जात. शब्दरहित जाणीव आणि जाणीवरहित तत्व या अवस्थेमध्ये पोचायचं. मग जाणीव नागवण लागो नेदी ठाव, वरमध्ये एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो नेदी ठाव. म्हणून तिला सुद्धा धरून ठेवण्याचा संग धरून होईल. म्हणून संग त्यागी सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे मागासंती हाची केला उपाव. हे लक्षात ठेव की असं कसं म्हणता तुम्ही, हे तर धरायला सांगितलेलं आहे, काही केलं हा मंत्र सोडता कामा नये. असं नाही बाबा, तत्वस्वरूप तू आहेस आणि त्या तत्वस्वरूपाचा अनुभव घेणे हा योग मार्गामधला अंतिम टप्पा आहे. मधल्या सगळे सूक्ष्म सूक्ष्म टप्पे जे आहेत ते पण महत्वाचेच आहेत, अवघड पण आहेत ते गाठायला. नुसतं मनातले विचार कमी करणं हे अवघड आहे, वृत्ती कमी करत जाऊन जाणीव पकडणं अवघड आहे, त्यानंतर ती जाणीव शुद्ध स्वरूपामध्ये राहणं टिकणं, आणि मग त्याच्यानंतर ती जाणीव ही शांत व्हायला लागणे, स्वभाव हा जास्ती स्पष्ट होणे. मग केवळ स्व, त्याचंही वेगळेपणाने भान नाही, वेगळेपणाने कसलंच भान नाही, तत्वाशी चित्त एकरूपच होऊन गेलेलं आहे. आता तो परमात्म स्वरूपच तेवढ्या क्षणामध्ये का होईना तत्वस्वरूप. पण महाराजांचा हा अभंग दिसायला सुरुवातीला सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, पंथ आहे, मार्ग कसा आहे ते सांगतात. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, हे सगळं इंटरनलायझेशन झालेलं आहे. इंटरनलायझेशन झाल्यानंतर ज्ञानाकडे जायचं आहे. म्हणून ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेऊन या छंद, घेऊन आला दान निजतत्व निजपौध, स्वरूपी मिळविले नावे ठेविला भेद. हे सगळं झालं, परंतु वरमध्ये एक आहे दृढ धरावा भाव, अस्तित्व, स्वचं अस्तित्व, त्याचा भाव, अस्तित्व म्हणजे दृढ धरावा भाव. आणि त्याची जी जाणीव आहे, जाणीव नागवण, ती प्रत्यक्षतः म्हणजे ही जी अहंकाराची जाणीव, मी कोणतरी मोठा आहे, हे इथंही आलंच नाही, हे ते फारच मागं राहिलं. या सूक्ष्मतेमध्ये ते तसले प्रकार येतच नाहीत की अहंकाराची जाणीव वगैरे, एखादा माणूस अहंकारी असतो त्याला स्वतःच्याबद्दल काय, हे लोक या प्रांतामध्ये आलेलेच नाहीत, ते लांबच आहेत. वेळेच्या गाड्या बसता असतात ना बाहेर, तिथे येते आतमध्ये देवाच्या दर्शनाच्या तिथे पोचलेलेच नाही आहेत, जे तरीतच फिरत आहेत, म्हणजे तो त्यांचा प्रांतच नाही. पण ही जी जाणीव आहे ती सूक्ष्म स्वच्या अस्तित्वाची जाणीव आहे, प्रकाश आहे, प्रकाशाच्याही पलीकडे तत्व आहे, तत्वस्वरूप आहे. प्रॅक्टिस करा रोज, की जाणीवेपर्यंत जर जायचं स्वच्या, जाणीवेचा विचार करायचा नाही. म्हणजे विचार केल्यानंतर ती जाणीव नसतेच तिथे. वी आर थिंकिंग ॲट द कॉस्ट ऑफ कॉन्शियसनेस असं एकाने म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही थिंकिंग करतो त्यावेळेला कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव गेलेलीच असते, म्हणजे त्याच्यावरचं अवधान गेलेलं असतं. विचार संपलेले आहेत, शुद्ध जाणीव आहे, ती जाणीव तिथपर्यंत पोहोचवते आहे जेथून का हे प्रकाश दृश्य जात. असं ते ओम तत्वम ऐसे जे बोलणे ते तिथपर्यंत नेत.
आता एकरूपतेचं प्रांत आहे हिचं महाराज सांगतायत की शांत जाणीवरहितच होऊन तत्वस्वरूप. आणि तत्वातनं त्या अवस्थेपर्यंत खाली उतरलं तर कुठे जाणीवेवरती येईल. आणि जाणीव टू आत्मतत्व याच प्रांतामध्ये राहणे हे अगदी ध्यानयोगाचं अनुभूतीशास्त्राचं कोर आहे. म्हणून एवढं कडवं पुढच्या वेळेला बघूया परत म्हणून सांगितल्याचं कारण हे आहे की हे भयंकर करायला कठीण आहे समजायला. कारण की जाणीव धरून तर आम्हाला जायचं तिथपर्यंत. बी इन द कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, बी इन द कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ असं ऑल द टाईम घोकतो आहोत. करा ते सापडल्याच्या पुढे जाता येणार नाही. त्याच्या पलीकडे जायचं आहे तर तिथपर्यंत जाणंच अवघड आहे. बी सेल्फ अशी फायनल स्टेज आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सेल्फ आहातच. बिईंगचा काही प्रश्न नाही आहे. तुम्ही काही आत्मतत्व होणार नाही आहात, तुम्ही आत्मतत्व आहातच. याची प्रचिती या अवस्थेनंतर येणार आहे. पण त्याच्या अगोदरची अवस्था अगदी लागून असलेली जाणीव, पण तिच्यातच राहिलं तर ती अंतिम अवस्था तिला प्रतिबंध करते. म्हणून जाणीव नागवणं, लागो नेदी ठाव. कारण की असं वाटतं की आपण पोचलोच आहोत, मग तिथंच राहा. तेही विराम पावली की जी विराम अशी अवस्था प्राप्त होते ज्याच्यामध्ये आपण फक्त आत्मतत्व स्वरूपामध्ये असतो. म्हणून जाणीवेचा देखील संग त्यागी सेवी अद्वैत भाव. आता ते अस्तित्व मी केवळ आहे अशा प्रकारचं जे अद्वैत आपण आता शब्दातनं मांडताना त्यातनं द्वैतच निर्माण होतं काही झालं तरी. कुणी वर्णन करताना, आपण विचार करताना, कुणी आपल्याला सांगत असताना आपण ऐकतो त्यावेळेला ते द्वैतच असतं. पण ज्यावेळेला मी पूर्ण सगळं सोडून बसले असतो एकटा, जाणीवेपर्यंत जातो आणि जाणीवही विराम पावते, त्यावेळेला फक्त तत्व राहतं. अशी जी अवस्था आहे त्याच्यासाठी म्हणून जाणीवेला सुद्धा पकडून ठेवू नको. म्हणून ही संग टाके सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे मागा संती हाच केला उपाय. सगळे जे संत साक्षात्काराला पोचले त्यांनी हाच उपाय केलेला आहे. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विराट तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम.